तिथं जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य आहे। अमित साटम यांच्याकडून जुहू चौपाटीची पाहणी आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर हा पाहणी दौरा आहे। साटम यांच्याशी संवाद साधले आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। जुहू चौपाटी संदर्भातला लोकशाही मराठीकडून रिअलिटी चेक करण्यात आलेला होता। त्यात जुहू चौपाटीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा आढळून आलेला होता। त्याच संदर्भात स्थानिक आमदार अमित साटम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, प्रसिद्ध असं जुहू समुद्र हा प्रसिद्ध आहे। इथे बरेच पर्यटक येत असतात, परंतु याच समुद्रावरती कचरा आढळून आलेला आहे। खरं तर या समुद्राची स्वच्छता मोहीम सर्वप्रथम तुम्ही सुरू केलेली होती, पुढाकार घेतलेला होता, परंतु आता मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येतो। गेली अनेक वर्ष जुहू बीच हा त्या जुहू बीच वरती असलेल्या स्वच्छतेमुळे प्रसिद्ध झालेला आहे। दुर्दैवाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर नदी नाल्यांमधून कचरा वाहून हा समुद्रामध्ये गेला आणि ज्या वेळेला भरती होती किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस मुंबई शहरात झाला त्यावेळेला समुद्राच्या पोटात असलेला सगळा कचरा हा समुद्राने पुन्हा एकदा समुद्र तटावरती म्हणजे बीचवरती हा फेकलेला आणि त्यामुळे तो आता जमा करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या मार्फत सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये असं होऊ नये याकरता मी मुंबई महानगरपालिकेला असं पत्र दिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या शहरातले नदी नाले समुद्रामध्ये वाहतात त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅश बूम्स हे लावण्यात आले पाहिजे, जेणेकरून नाल्यामधून वाहून जाणारा फ्लोटिंग कचरा आणि मटेरियल हे त्याच ठिकाणी त्या ट्रॅश बूमने अरेस्ट होईल, तिकडनं महापालिका ते उचलून घेईल, जेणेकरून फक्त पाणी वाहून हे समुद्रात जाईल आणि नाल्यातला आणि नद्यांमधला जो कचरा आहे तो वाहून समुद्रात जाणार नाही। याची प्रक्रियाही महापालिकेने वॉर फुटिंगवरती सुरू केलेली आहे। आतापर्यंत जेवढे कर्मचारी लावले जात होते गेले अनेक वर्ष तेवढेच कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले होते, परंतु कचरा मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे की गेल्या काही अनेक वर्षांमध्ये सर्वात जास्त कचरा हा जुहू बीच वरती आलेला आहे यावर्षी आणि त्यामुळे आता मॅनपॉवर ही डबल करण्यात आलेली आहे, जास्त वाढवण्यात आलेली आहे आणि किमान 2 शिफ्टमध्ये 75 अशी 150 मॅनपॉवर या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। मशीन्सही वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कचऱ्याचा क्वांटम बघता मॅनपॉवर आणि मशिनरी सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आमदार अमित साटम यांच्याशी आपण बातचीत केलेली होती। त्यांनी सांगितलेलं आहे ऍडिशनली आपण मॅनपॉवर असेल आणि यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर इथे बसवत आहोत, जेणेकरून इथला जो कचरा आहे तो लवकरात लवकर निघून जावा यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे, असं अमित साटम यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।